कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर गोकुळ श्री पुरस्कारासह विविध बक्षिसांचं वितरण यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघानं उत्पादनामध्ये 20 लाख लिटरचा टप्पा गाठल्याचं सांगितलं. 25 लाख लिटर दूध संकलन पूर्ण करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. दूध उत्पादकांना 2 रुपयांनी दरवाढ देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार गेल्या 5 वर्षात प्रति लिटर तब्बल 14 रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. दूध उत्पादन वाढवण्यासाठी 12,000 म्हशी घेण्याचा प्रकल्प राबवण्यात आला होता. यासाठी दूध संघानं 50,000 रुपये तर जिल्हा बँकेनं 10,000 रुपयांचं अनुदान दिलं होतं. या म्हशींकडून 1 लाख लिटर दूध संकलनाची अपेक्षा होती. मात्र सध्या फक्त 43,000 लिटर दूध संकलन होत असल्यानं उर्वरित दूध कुठं जातंय याचा तपास करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यात गोकुळ दूध संघ दूध संकलनात आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत देशात अव्वल ठरेल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघानं केवळ दूध संकलनावर न थांबता विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला असल्याचं सांगितलं. गोकुळ हा विकासाचा आदर्श नमुना असून आईस्क्रीम उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गेल्या 5 वर्षात संघाचा कारभार अधिक पारदर्शक झाला असून भविष्यात गोकुळला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी गोकुळ दूध संघ हा राज्यातील दूध उत्पादनाचा आर्थिक कणा असल्याचं सांगितलं. देशभरात गोकुळचा आदर्श निर्माण झाला असून स्पर्धेच्या युगातही संघ अव्वल स्थानी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उन्हाळ्यात दूध उत्पादकांना ओला चारा आणि अनुदान देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, भैया माने, स्मिता गवळी, सुदर्शन खोत, शशिकांत खोत यांच्यासह गोकुळ दूध संघाचे आणि जिल्हा बँकेचे सर्व संचालक तसंच दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.